ज्या माय माऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज बापाची कमावलेली प्रॉपर्टी पोट्याने टिकवता आली पाहिजे. या सर्वात महत्वाचा विषय आहे. आता नाही का, आता सब पोट्टे पाहून राहिले असं नाही का. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य ज्या माणसांनी टिकवलं, या स्वराज्याचं रक्षण केलं, असे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. इथं बऱ्याचशा महिला बसल्या आहे आणि विशेषतः मुस्लिम मुली मला जास्त दिसून राहिले. आणि मुस्लिम समाज हा खरंच शिक्षणापासून वंचित आहे. मी जिथं जिथं गेलो लिटरसी रेट कमी आहे, पण मला विशेषतः मुस्लिमांमधल्या मुली दिसून राहिल्या आणि त्या ऐकायला आल्या. हे खरंच चांगली गोष्ट आहे. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण या मुस्लिम समाजानं या देशाने एक मोठा माणूस दिला. मुस्लिम समाजात जन्माला ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आणि प्रत्येकात टॅलेंट लपलं आहे. म्हणून या माय माऊलींना, ज्या माय माऊलीनं शिक्षणाचा अधिकार दिला, अशा क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. आणि जिच्या मागे विठ्ठलासारखा उभा होता. तर नवरा कसा असावा आजकालच्या माणसानं आदर्श घेणं नाही काय. ज्या माणसानं आपल्या बायकोने समोर केलं का मुलीची पहिली शाळा काढायची आहे, तू पहिली शिक्षिका हो, तू शिक पहिले. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी. म्हणून तिच्या माग विठ्ठलासारखा उभा असणारा आमचा ज्योतिबा. ज्या माणसानं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. आणि या देशात गौतम बुद्धाने सांगितलेला समतेचा अधिकार प्रत्येकाला या देशाच्या संविधानातून प्राप्त दिला. असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ज्या माणसाच्या नावानं या महाराष्ट्रभर ग्राम स्वच्छता अभियान राबवल्या जाते. नाही तर आजकालचे तुम्ही संत पाहिले असन का, बेलाले सह्यद लावा, ते वहा 108व्या, बिना अभ्यासानं परीक्षा पास होते ते पोट्ट. त्याचं स्वतःचं पोट्ट 8व्या वर्गात नापास आहे. आणि चार्टर्ड प्लेननं फिरते महाराज. संत कसा असायला पाहिजे, तर गाडगे महाराजापासून आदर्श घेण्यालायक आहे. ज्यांच्या नावानं महाराष्ट्र शासन ग्राम स्वच्छता अभियान राबवते, असे कर्मयोगी गाडगे महाराज. तमाम महापुरुष ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीत विचार पेरण्याचं काम केलं, समाज सुधारण्याचं काम केलं, त्यांना मी वंदन करतो. या विचार मंचावर उपस्थित असणारे तुमच्या मतदारसंघाचे माजी आमदार, मी त्यांना विचारलं मी किती मतांनी पडले, तर सर म्हणे फक्त 1700. त्यामुळे एक गावच पलटवायचं होतं. हे गाव पलटवलं असतं तर तुम्ही सदस्य झाले असते, विधानसभेचे आमदार झाले असते. पण येणारा काळ हा चांगला आहे. आणि विशेषतः तुमच्यासाठी नेहमीच तत्पर असणारे तुमच्या विधानसभा क्षेत्रातले माजी आमदार विजयदादा भांबळे, या विचार मंचावर उपस्थित असणारे सगळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका सदस्य आणि विशेषतः तुम्ही जिंतूरचे नागरिक इथं एवढ्या संख्येनं आले. मी अनेक विषयावर बोलत असतो. मी MPSC UPSCचे क्लास घेतो. पहिले मी मास्तर आहे, मग मी राजकारणात आलो. राजकारणात का आलो ते नंतर सांगेन. पण राजकारणात याच्या अगोदर मी पहिले माणूस आहे. सारे लोक तुम्हाला भाषण येऊन देऊन कोण्याही कार्यक्रमात सगळे लोक सांगून जाते तू डॉक्टर बन, तू IAS बन, तू इंजिनियर बन, तू वकील बन. तर सालं कोणीच सांगत नाही माणूस बन. सांगते का? एकही माणूस सांगत नाही माणूस बन. आमच्या स्पर्धा परीक्षेत शेतकऱ्याचं पोट आहे, ते स्पर्धा परीक्षेचे क्लास लावा.
क्लास लावते, स्पर्धा परीक्षेतून हे चोट्ट तलाठी होते आणि तलाठ्याच्या खुर्चीवर बसल्यावर ते शेतकऱ्याकडून 7 बाऱ्याचे 100 न 200 रुपये घेते, त्याला जोड्यानं पडणं आले पाहिजे साले. अरे बरोबर आहे ना, का तू शेतकऱ्याचा पोरगा, या बापानं हेच परिस्थिती भोगली, तू त्या खुर्चीवर गेल्या तुला अवकाश बदलून टाकली. तर तुम्ही डॉक्टर इंजिनियर बनून काही फायदा नाही. तुम्ही डॉक्टर बनत आहे आणि एका गोर गरीबाचे शिजरचे जर 70,000 रुपये घेत आहे, शिजर करायचे, तर मग तू डॉक्टर नाही, हैवान आहे. तुला डॉक्टर म्हणण्यात काही अर्थ नाही. सारे लोक सांगन तुम्हाला अमक बन ढमक बन, अरे पण माणूस बन कोण सांगन. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणते, माणूस द्या माझं माणूस द्या. माणसातला माणूस नाही भेटून राहिला. तुम्ही पाहिलं असेल ना आता, ठीक आहे का, माणसातली माणूस निष्ठा सब खतम झाली. मग ते जाते मग सुरत मार्ग गुवाहाटी, निष्ठा राहिली कुठं हो, निष्ठाच खतम झाली आहे. म्हणून हे जे आमचे विद्यार्थी आहे यायला सगळ्यात पहिले तर तेच सांगणं गरजेचं आहे का तू माणूस बन. अरे शिवाजी महाराजाचे मावळे होते, जीवाले जीव लावणारे, तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं. हे काय का माणसाची कदर होती छत्रपती शिवाजी महाराजांना. माणूस तय हाताच्या फुडासारखा जपला म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. आणि आपल्या पोरायले जर आपण माणुसकी नाही शिकवली, स्वामी विवेकानंद म्हणते मला 100 युवक द्या, मी हा देश नाही हे जग बदलून जातं. 100 युवक नाही भेटले ना, तोच तर प्रॉब्लेम आहे आमच्या देशाचा. म्हणून तुम्हाला सगळे लोक सांगन अमक कर ढमक कर. आता मायबापात बी लय स्पर्धा लागली, पोट्यापेक्षा मायबापातच स्पर्धा आहे. आमचा पोरगा अमक आहे, ढमक करत आहे, टमक करत आहे, इथं शिकत आहे तिथं शिकत आहे. ह्या पोट्याचा निवार त्यालाच माहित राहते मी किती पाण्यात आहे, टोंगळीवर आहे का छातीवर आहे का नाकाटोंडात चाललं माया. अरे बरोबर आहे की नाही. म्हणून हे सगळे लोक तुम्हाला येते ज्ञान पाजून चालले जाते. पण माया म्हणणं एवढंच म्हणेन का आयुष्यात मात्र निर्णय घ्या. निर्णय घेतला तर एक तर चुकन नाही तर बरोबर राहा. पण आपण आयुष्यात घेतलेला निर्णय आपल्या आई वडिलांनी तो बरोबर घेतला हे तुम्ही यशस्वी झाल्यावर माहित पडते. पण याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. जे लोक निर्णयच घेत नाही आयुष्यात हे यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून डिसिजन घ्या, थोडासा विचार करा. पण डिसिजन नाही घेतलं तर जे लोक डिसिजन, काही लोक आता माझ्याकडे काही पोरं येतात स्पर्धा परीक्षेचे क्लास लावतात. त्याचा मित्र तो तिकडे वावरातच कास्तकारी करत राहते, वखरावर उभा राहते तिकडं, ठीक आहे. त्याचा सोबती येते, क्लास लावते, 1-1.5 वर्ष लायब्ररीत अभ्यास करते, पोस्ट काढून चालला जाते. तेव्हा त्याचा बाप म्हणते थोपायला सोबती लागला साल्यान तू का करून राहिला. तो जेव्हा यशस्वी होते त्याचा बाप त्याला उदाहरण देते, तो कसा लागला तू का करत होता, तुला तर तेवढेच मार्क होते. डिसिजन घेणं महत्वाचं आहे. जे लोक आयुष्यात निर्णय चुकन ना, चुकला तर चुकू द्या ना. आणि तुम्हाला मी सांगतो आयुष्य आपण देव नाही आहे, आपण माणूस आहे. आणि आपल्या हाताने निर्णय चुकणार आहे आणि चुकले पाहिजे. आयुष्यात चुकलेले निर्णय अनुभव देऊन जाते आणि एवढा अनुभव तुम्हाला कुठेही भेटणार नाही. कोणताही मास्तर अनुभव देऊ शकत नाही. आयुष्य जगत असताना एवढं लक्षात ठेवता का आयुष्यातला सगळ्यात मोठा मास्तर कोणता असेल तर तुमच्या आयुष्यातले अनुभव आहे. दुसऱ्या गोष्टी तुम्हाला नाही शिकवणार, मास्तर नाही शिकवत, आयुष्य जगण्याचे अनुभव. आणि घरी राहून यशस्वी होता येत नाही ही पहिली गोष्ट समजून घ्या. घराच्या बाहेर निघा, दुनिया पहा, दुनियातले लोक कसे आहे, कसे तुमच्या सोबत लोक धोका करतात, कसे वागतात. बाहेर निघा थोडेसे घराच्या बाहेर, घराच्या बाहेरची दुनिया पहा. घरात राहून पोरगा, तुम्हाला सांगतो आजकाल तर पोराचा बाप कधी त्या पोट्याले झोरा घेऊन, आमच्याकडे झोरा म्हणते थैला, तो झोरा घेऊन बाजारात नाही पाठवत जी. ह्या पोट्याने जर मार्केटमध्ये पाठवलं तर त्याला कोवळे वांगे कोणते जरट कोणते हे समजत नाही. चोट्याले त्या भाजीवाला नाडून त्याला लुबाडून टाकते, काही घेऊन जा, तो काढून देते जरट. पण जर त्या पोराले इथून समजून नाही राहिलं का त्याला मार्केटमध्ये खरेदी का करायचं, भावबाजी कशी करायची माहितच नाही. आता माझी बायको आहे, तिला भावबाजी करताच येत नाही, कधी मार्केटमध्ये गेलीच नव्हती. बापान फक्त शिकवलंच तिले कोवळे वांगे कसे, जरट कोणते,
टमाटर कसे घ्यायचे हे शिकवा लागलं, सांगा लागलं ना. हे अनुभव कुठून भेटते? हे लहानपणापासून तुम्ही जेव्हा त्या पोराला पाठवा, जाऊ दे ना, चुकन ना तो, पण तो पोरगा चुकला पाहिजे. आजकाल मायबाप पोराले कुठं पाठवत नाही, कुठं घेऊन जात नाही. तुम्ही घेऊन जा, पोराले ह्या गोष्टी शिकवा, याची गरज आहे. कारण या तुम्हाला सांगतो, हे जे पुस्तक आहे ना, हे पुस्तक समाज वाचून, समाजाचा अभ्यास करून पुस्तकं बनले. आजकाल मायबाप काय करते, सकाळी पोट्ट कॉन्व्हेंट मध्ये टाकते, सकाळी बस येते घ्यायला, त्याची माय ते सुटकेस त्याच्या उरावर बॅग देते, हा मोठीवाली, आणि चालला बाबू, हातपाय मातपाय तोंड म्हणून धुतलं लेखाचा, बस मध्ये कुचकला. 7 वाजता शाळेत, बापू 2 वाजता त्याची माय पुन्हा तिकडं बस स्टँडवर त्याला उतरवायला घेतला. बाबू हा हातपाय धो, जेवण कर. जेवण केलं का पुन्हा त्याच्या उरावर 3 वाजता बॅग, जा ट्युशनला जा. अरे आत्ताच आला तू, त्याने खेळायला वेळ नाही, तिकडून 5 वाजता आला ट्युशनवर, तुझ्या मॅडमनं काय होमवर्क केलं सांग. अरे मरण ना तू. अरे सकाळपासून नुसता अभ्यास अभ्यास, सब पुढे एकही रेसने, सगळे लोक एकाच लाईनीत उभे करून. असं पोरांवर ओझं टाकू नका. आम्ही लहान होतो तर आम्ही क्रिकेट खेळायला जाऊ, पावसाळा लागला का फुटबॉल खेळायला जाऊ. आजकाल हे खेळतच नाही, पोट्टे सब मोबाईलच किचडत राहते. इंस्टाग्रामचे रील्स पाहिन, अंक पाहिन, डोळे खराब होऊन राहिले. पोट्ट जर जेवत नसेल लहान तर त्याची माय मोबाईल देते. सगळ्याच्याच घरी आहे असं, म्हणजे माय घरी आहे, तुमच्याच घरी नाही. म्हणजे तो रडून राहिला ना, दे मोबाईल, आणि त्याच्या नड्यात कुचकत जाते. त्याचं पोटही भरलं तरी विचार नाही. अरे हाय का नाही? म्हणून सगळ्यात पहिले तर तुम्ही निर्णय घ्या. इंतजार करने वालों को सुख उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते. हे लक्षात ठेवा. तुम्ही जे निर्णय घेतल्याच्या नंतर तुम्ही जे प्रयत्न कराल त्याच्यात जे सुटल ते तुमच्या मित्राला भेटेल, पण त्याच्यापेक्षा वेग तुम्हाला काहीतरी भेटेल. आणि आयुष्यात चांगलं काम करत राहा, चांगले लोक भेटत जाते आणि चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडत जाते. माझ्या आयुष्यात तसंच झालं बा. तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यात माझ्यासोबत जे जे वाईट झालं ते माझ्यासाठी चांगलं झालं. माझ्या आयुष्यात मी बीएससी 4 वेळा लगातार नापास झालो. 4 वेळा लगातार नापास आहे मी. समर विंटर. मला वाटते माझ्यापेक्षा चांगले मार्क सर. मी 10व्या वर्गात मांडवा नावाचं एक गाव आहे, वर्धेवरून 18 किलोमीटर, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. माया आणि इंग्लिशचा 36चा आकडा होता. मायानं तिचं अजिबात पटलं नाही, तिचं म्हणजे इंग्लिशचं. पण तुम्हाला भलतंच कोणाचं वाटत, अजिबात पटे नाही. फुल मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे मी, पण मी आता युपीएससीचे 14 वेगवेगळे सब्जेक्ट शिकवतो. मला विचारते, मला पवार साहेब विचारे प्रवेश घेतल्या, म्हणजे तुम्ही कोणता विषय शिकवता? मी 14 शिकवतो. साहेब म्हणजे तुम्ही कोणता शिकवता? म्हणलं 14 शिकवतो. ते माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिजे, 14 विषय कसे शिकवता? तर म्हणून सर अभ्यास केला, काही नाही, अभ्यास समजून घेतला, शिकवतो. तर म्हणजे असं कसं, म्हणजे 14 विषय? 14 विषयाचे व्हिडिओ पाहिजे लोक, शेअर मार्केट पासून युट्यूबवर दुनियाभराचे व्हिडिओ आहे म्हणून माहिती. तुमचे मंत्री पाहिजे म्हणलं पॉलिटिकल अनालिसिस साठी, जितेंद्र आव्हाड पासून सगळेच. हो का म्हणे? मग मी जे तुम्हाला सांगून राहिलो का तुम्ही डिसिजन घ्या. तुम्ही जोपर्यंत निर्णय घेणार नाही का मला का बनायचं आहे, आई वडिलांना लादू नका का माझ्या पोरगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. आणि जे आयुष्यात होते चुकीचं घडलं तर ते कदाचित चांगल्यासाठी होऊ शकते. त्याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. तुम्ही ह्या लहान मुलींनी नाव नसन ऐकलं. एक पालघाट नावाची डिस्ट्रिक्ट आहे, कर्नाटक तामिळनाडू बॉर्डरवर. पालघाट, खरी गोष्ट सांगून राहिलो, खरी. पालघाट नावाची डिस्ट्रिक्ट आहे. तिथं एका दुर्गम त्या निलगिरी पर्वतरांगेच्या पायथ्याशी एक गाव होतं. त्या गावात 3 पोट्टे होते. 3 पोट्ट्या एकाच वर्गात शिकणारे. एकाचं नाव होतं TN शेषन, एकाचं नाव होतं कृष्ण मेनन, आणि एकाचं नाव होतं उन्ननी कृष्णन. ठीक आहे, का नाव सांगितले मला लक्षात ठेवजा. का नाव सांगितलं? एकाचं नाव TN शेषन. का सांगितलं? एकाचं नाव होतं का सांगितलं? उन्ननी कृष्णन. आणि एक होते कोकण रेल्वे ज्यानं बांधली, मला नाव नाही आठवत राहिलं, एका शाळेत शिकणारे 3 लोक. ठीक आहे.
ई श्रीधरन, एक ई श्रीधरन, एक उन्ननी कृष्णन आणि एक टी.एन. शेषन, एकाच वर्गात एकाच गावात शिकले. आता याच्यातलं सगळ्यात हुशार कोण होतं? याच्यातलं सगळ्यात हुशार होतं ई श्रीधरन. मग हुशार 100 पैकी 95, 92 असे गावात पोट्टे नाही तसे तुफान काही काही. ते पोट्टेले 95 घेतले का मायबाप पुरे हवेत. त्या मायबापाला विचारतून माझं पोरग सायन्स घेणार, मोठा निवाडच पाडणार आहे. मग आता टी.एन. ई श्रीधरन क्रीम पोरगा, हुशार, सगळ्यात हुशार वर्गातला. पादा आयुष्य कुठं नेते हा, हे लक्षात ठेवा. आयुष्य कुठं नेईन कोणाले काहीच सांगता येत नाही. आणि ज्याले असं वाटते का मला कमी मार्क भेटले, माया मित्राला जास्त भेटले, आणि मायबापाला वाटते हा साला MBBS ले गेला, माय पोटतो का करत गावात कशा काढून का. ठीक आहे, तर तुम्हाला सांगतो आयुष्य पहा किती सुंदर असते ना. आयुष्य कवा कोणाचा गेम करून काहीच सांगता येत नाही. चांगल्या चांगल्या लोकांचे गेम केले मी, पुन्हा येईन. तर खतरनाक आहे ना, जास्त अहंकार बेकार आहे. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्याचे घर फोडून काही कारभार करत असाल तर तुमचं घर फोडायला वेळ नाही लागत, ते बरोबर करते ते. मग आता हे जे मी सांगून राहिलो, उन्ननी कृष्णन खूप हुशार, त्याच्यात थोडासा कमी हुशार होता टी.एन. शेषन. ई श्रीधरन खूप हुशार, मग त्याच्यानंतर थोडासा कमी हुशार टी.एन. शेषन. आणि एकदम गेलेली केस होता उन्ननी कृष्णन. गेलेली केस, गावात असं लंडोऱ्यासारखं इकडे तिकडे हिंडायचं, नदीच्या थड्यानंच राहायचं, शाळेत जायचं नाही, पेपर असला तवाच जायचं, हे बोलावल्यावर जायचा. ठीक आहे, हात धरून त्याला जबरदस्ती न्यायचा. मग 10व्या वर्गात पेपर झाले, 10व्या वर्गाचे. 10व्या वर्गात सर्वात जास्त मार्क भेटले कोणाले? ऑब्वियसली ई श्रीधरनले. त्याले मार्क होते 90%. मग त्याच्यानंतर मार्क भेटले 78%. कोणाले? ई श्रीधरनले भेटले. टी.एन. शेषनले त्याच्यापेक्षा कमी. आणि उन्ननी कृष्णन ह्या बापूसाहेब 10वा वर्ग फेल झाला. फेल म्हणजे गावात राहतेच असे काही नगीत, ते नापास झालं. आता पहा, मग ज्याने मार्क जास्त भेटले, ई श्रीधरन सायन्स घेतलं, 11वी 12वी सायन्स, मग ते सायन्सला गेलं. आता टी.एन. शेषन जो होता, टी.एन. शेषन आर्ट घेतलं, आणि हे गाव राखे का बाबा उन्ननी कृष्ण कवाय पोरीचं लग्न बघू, परवा येतो ज्ञान घेऊन वाढणं करायला चालला या मामाच्या पोरीच्या लग्नात वाढणं करायला गावात. मग एखाद्या बुढीचं ठीक आहे आधार कार्ड बनवायचं आहे, चालला तिने घेऊन. एखाद्या बुढीचं घरकुल आणून द्यायचं आहे, चालला तिने तहसील घेऊन. असे धंदे करायचा कोण? उन्ननी कृष्ण. मग तिकडं त्यांचं 12वी झालं, याचं बी शेषांचं 12वी झालं. हे गावात असे धंदे करायचं, लंडोऱ्यासारखं हिंडायचं, लोकांचे कामं धंदे करायचे. याच्या वाड्याला जा, त्याच्या लग्नात जा, त्याचा निपटून दे सगळं लग्न सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि मग तिकडं त्याचं इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएशन झालं IIT मध्ये, ई श्रीधरनचं. आणि ह्या ग्रॅज्युएट झाला कोण? टी.एन. शेषन. आणि ह्या कुतून 10वी पास झाला कोण? उन्ननी कृष्ण. आणि मग त्यानं UPSCची भारतातली इंजिनियरची सगळ्यात मोठी परीक्षा द्यायचं ठरवलं कोण? ई श्रीधरन. आणि ई श्रीधरन भारतातली सगळ्यात मोठी इंजिनिअरिंगची IES इंडियन इंजिनिअरिंग नावाची परीक्षा पास केली. आणि टी.एन. शेषननं UPSCची तयारी केली कलेक्टर बनायच्या परीक्षेची. आणि टी.एन. शेषन कलेक्टर झाला 4 वर्षात. हे 4 वर्षानं IES झालं. आणि हे ग्रामपंचायतले उभं राहिलं होतं कोण? उन्ननी कृष्ण. हे ग्रामपंचायतचं सदस्य झालं. तिकडं हे नोकरीवर लागले, हे ग्रामपंचायतचं सदस्य. दुसऱ्या रेजिमले सरपंच झालं कोण? उन्ननी कृष्ण. पावर आयुष्य कवा कोणाचा गेम पडत. अन त्या 10व्या वर्गात ह्या मागून उन्ननी कृष्ण त्याने पोचले. ते साल्या पण दुकानाचा काय सांगणं ते जोड्या लावा सांगणं साल्या. ठीक आहे, तर त्याला कोंबे दे ह्या उन्ननी कृष्ण. मग ते दाखवे नाही यायले पेपर, याची अशी सोय होती.
मग हे गावचा सरपंच झालं, ते तिकडं नोकऱ्या, मग तो कलेक्टर झाला, कलेक्टरचा डिव्हिजनल कमिशनर झाला, TN शेषन, तो तिकडं त्याच्या कॅटेगरी तो मोठा इंजिनियर, अजून मोठा इंजिनियर चालला हो. मग 10 वर्षानं जिल्हा परिषदची निवडणूक आली, जिल्हा परिषदले उन्ननी कृष्णन उभं राहिलं आणि ते सदस्य झालं. 2 रेजिम सदस्य राहिलं जिल्हा परिषदचं. मग जिल्हा परिषदचं अध्यक्ष झालं. जिल्हा परिषदचं अध्यक्ष असताना त्याला काँग्रेसनं शीट दिली खासदारकीची. कोणाले? उन्ननी कृष्णनले. आणि उन्ननी कृष्णन या पट्टा खासदार म्हणून निवडून आला. एक रेजिम खासदार राहिला, पुन्हा दुसऱ्या रेजिमला शीट दिली, पुन्हा निवडून आला. तर पाहता याच्यात सगळे 30 वर्ष गेले. याच्यात आयुष्य कुठं नेते आता. दुसऱ्या रेजिमले खासदार झाल्यावर उन्ननी कृष्णनले काँग्रेसनं रेल्वे मिनिस्टर बनवला. ह्या रेल्वे मिनिस्टरचा कॅबिनेट सेक्रेटरी त्याच्या हाताखालचं काम करायच्या मंत्र्याचा तो त्याचा सोबती होता TN शेषन. आणि त्या TN शेषनच्या हाताखाली वर्गातला सगळ्यात हुशार विद्यार्थी काम करत होता ई श्रीधरन, ज्यानं कोकण रेल्वे बांधली. असं खतरनाक आयुष्य आहे. कवा गेम पलटवलं. मग जर म्हणलं TN शेषनला, हे मग जर म्हणलं उन्ननी कृष्णन तंबाखू घोट, जो पेपर दाखवे नाही का नाही त्याला, खतरनाक आहे बरं आयुष्य. आणि म्हणून आयुष्यात काही मिळू शकते. ज्याने ज्याने वाटलं आपल्या पोराला मार्क कमी भेटले, काही आपले मित्र डॉक्टरकी करायला जाईल, इंजिनिअरिंग करायला जाऊ द्या ना, काही विषय नाही. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करा आणि तुम्ही MPSCतून SDO व्हा, UPSCतून कलेक्टर व्हा. जेव्हा तुम्ही गावातून साधे SDO झाले, गावात कार्यक्रम राहील, तर त्या SDOला इथं बसवते आणि तो डॉक्टर इथं बसवून राहते खालचं. आणि डॉक्टर झालाय तरी तो मग एक परीक्षा देते MPSCची, जिल्हा शल्य चिकित्सक. आणि तो जिल्हा शल्य चिकित्सक कोण राहते माहिती आहे का? त्या कलेक्टर पेक्षा जास्त शिकवणार राहते. MS मास्टर ऑफ सायन्स MD इन गायनेकॉलॉजिस्ट. आणि कलेक्टर 48%. आणि तो जर लेट आला त्याला झापते धरून कलेक्टर, नाही तर उभा ठेवते 10-10 मिनिट. म्या पाहिलं मीटिंग मध्ये. म्हणून तुम्हाला जर जे लोक तुमच्या समोर गेलं असेल त्याच्या थोपकारा थानाची आहे, तर आपल्या पोराला स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लावायची. काहीच नाही चालत तिथं. तिथं फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची का अभ्यास एक अभ्यास, न अभ्यास दुनी अभ्यासच, आणि अभ्यास तिरी अभ्यासच. दुसरा काही मेहनत करा आणि इमानदारीनं. आणि मग काही पोट्टे माझ्याकडे क्लासले होते, काजी सर असं MPSC पास व्हायसाठी असं एक पुस्तक नाही असं घ्या का, हेच वाचलं पास होईल. तर बे यशाले शॉर्टकट बिटकट नसते. एक पुस्तक वाचल्यानं MPSCची परीक्षा पास होत नाही हे डोक्यातून काढून टाक. आणि यशस्वी व्हायचं तर त्याला शॉर्टकट नाही आहे कोणत्याच. आयुष्यात लखपती करोडपती व्हायचे शॉर्टकट रस्ते शोधायचे नाही. ते नेटवर्क मार्केटिंग वाले की नेते त्याच्यात ढुंगणार, लात मारायची ना हकलाच त्याने. ठीक आहे, हे अजिबात त्याला उभं करायचं नाही. ठीक आहे, पैसे डबल गिबलच्या मागं लागायचं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पहिले विद्येच्या मागं लागा. पैसा असायचे त्याची. माझ्या घरी किराणा दुकान होतं. मला त्या किराणा दुकानात अजिबातच गमी नाही. माझ्या बाप मला जबरदस्तीने ठेवायचा. मग मी पैसे आले का ती अशी काचाची रॅक होती, असं धरून असं फेकून देऊ, ते पेटीत पडले तरी बरे, कुणीकडे जाऊ. तर माया बाप मला का म्हणे माहित आहे, तुझ्या हातात पैसा नाही रे साल्या, तू भिकारी होशील, तू लक्ष्मीले काही मानस देत नाही. आणि दिवाळीला जेव्हा साफसूफ करे तर चांगले 5-7 हजार रुपये तर चिल्लरच निघायची रॅक मधून इकडं तिकडं पडलेले. पण माया आयुष्यात मला पैशाची कधीच कमतरता नाही पडली. आणि माया आयुष्यानं मला अपेक्षेपेक्षा जास्त दिलं, कारण मी अपेक्षाच आयुष्याकडून केल्या नाही.
आणि आपले मायबाप एवढ्या भयंकर अपेक्षा करते. तर मी ज्या शाळेत शिकलो ते फुल मराठीची शाळा होती, पण माया इंग्लिशचं अजिबात जमत नव्हतं. मी काहून सांगून राहिलो माई लाईफ, कदाचित ठीक आहे तुमचंही असं असं. मला इंग्लिश मध्ये 35 मार्क आहे भाऊ 10व्या वर्गात. किती मार्क? आणि मला का नाही आता काय माहित नाही, पॅरेग्राफ आहे पॅरेग्राफ, आणि पॅरेग्राफच्या खालचा प्रश्न आहे. तर मला काही ती एकदम वाचून काही पॅरेग्राफ समजे नाही. तर मी काय करू, प्रश्नातला मधातला शब्द पाहू, दिसला नाही दिसला का तो पॅरेग्राफ मध्ये शोधाचा. दिसला का त्याने एका शब्दात उत्तर लागो का 2 शब्दात बंद वाक्य फिरून टाकायचं. तू पाहत तुला का पाहिजे घे, तुले मार्क द्यायचा असेल तर दे, नाही तर असं करून मी 10वा वर्ग कुतून पास झालो. मी वर्गात मागून दुसरा तिसरा यायचो, पण 10व्या वर्गात पुढून दुसरा आलो. मायच मला माहित नाही कसं आलो. हो ना जी. माया वर्गात विशाल वाघ नावाचा एक विद्यार्थी होता. आता तो ठीक आहे नागपूर महानगरपालिकेले डिव्हिजनल कमिशनर, आपलं ऍडिशनल कमिशनर आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन नागपूरले. त्यानंच मला पुण्या गिन्यात नेलं एमपीएससी करायला. ते हुशार होतं ते. तर त्याचा पहिला नंबर आला. त्याच्या मायबापाने त्याने सायन्सला टाकलं. तर माया बापानं मला नाही विचारलं तुले का करायचं आहे. माया मायबापानं मास्तरला विचारलं शाळेतल्या, याले का द्यायचं, हुशार आहे म्हणे सायन्स द्यायले, दुसरा नंबर आला वर्गात. अरे मला तर विचारा का माया इंग्लिशचा सत्यानाश कसा आहे. आणि माया बापानं मला डायरेक्ट 12वी सायन्स मध्ये टाकलं. मला विचारलं नाही. आणि असा गरम गरम गुलाबजामुन तेलातला चालला, गरम गरम पाकात कुचकाव असा कुचकला. मला फुल मराठीतला गुलाबजामुन फुल इंग्लिश मध्ये. आणि मला पहिलेच इंग्लिशचा सत्यानाश होता. आणि इंग्लिश बयाडच भाषा आहे. साले लिहिते एक वाचते एक बयाटून. हा लिहिते फायकॉलॉजी, वाचते सायकॉलॉजी. साले लिहिते का सायकॉलॉजीचं स्पेलिंग का लिहिते पी वरून, लिहिते फायकॉलॉजी, वाचते सायकॉलॉजी. आता माया मास्तरचं सांगितलं 10व्या वर्गापर्यंत का डीए म्हणजे ड म्हणायचं म्हणे. ठीक आहे बाबा डीए म्हणजे ड सर. तर मी एज्युकेशन वाचू. याच्यात माया प्रॉब्लेम आहे का भाऊ? इट इज अ प्रॉब्लेम ऑफ इंग्लिश. इट इज नॉट माय प्रॉब्लेम. बरोबर आहे. माया मास्तर म्हणजे सीएचे म्हणजे च वाचायचं म्हणे. ठीक आहे बाबा सीएचे म्हणजे च. तर मग मी केमिस्ट्री वाचू. बरोबर आहे ना. याच्यात माया काही प्रॉब्लेम आहे का भाऊ? बरं माया मास्तरचा प्रॉब्लेम नाही, त्याला मी बरोबर सांगितलं. तुम्ही सालेवर लिहिता येत वाचता येत. आता त्याच्यात एवढी भयान भाषा इंग्लिश. मी सायन्सला गेलो, माझ्या पहिले सत्यानाश इंग्लिशचा. मास्तर आहे 7व्या लाईनीवर, मी राहू 2ऱ्या लाईनीवर. त्याच्यातले काही शब्द गायब लिहिता. आणि मग त्याच्यात शब्द याचे कॉन्सन्ट्रेशन, फ्युजन, फिजन. आणि साल्या त्या इंग्लिश मध्ये TION म्हणजे क्षण होते, SION म्हणजे क्षण होते, आणि डबल SION म्हणजे मी क्षणच होते. आणि हे असे शब्द आले का मला विचारे नित्या TION लिहू शेवटी, SION लिहू का डबल SION लिहू. पण माया किती सत्यानाश. मी तर सर्वसाधारण विद्यार्थी. तर मग माझं गाव 18 किलोमीटर होतं. पहिले 2 महिने मी अपडाऊन केलं. एसटी महामंडळाची आपली लालपरीनं अपडाऊन. त्याच्यात का नाही काही कुचिन लोक असतात बुडेबाडे. एक दिवस येत होतो, एक बुडगं माझ्या बाजूला येऊन बसलो. हे बुडगं काय म्हणते कोणाचा येतो म्हणते. म्हणलं बाईक इष्टा करायचा. हे काय म्हणते मानवाला दुकान आहे काय म्हणते का करून राहिला म्हणते. सायन्स करून राहिलो. अबे काय ढोट्यात घसाल सायन्स घेतलं नाही म्हणते. हे माया किती वर्ष नाही म्हणते तुले. मी म्हणलं मोजून 64. तर माया गावचा 80 वाला नापास झाला म्हणते मागच्या वर्षी. त्याला नीत्या आपल्याला 64च आहे, 6 आणि 4 10 होते. 80 वाला नापास झाला तर तू 64 वाला कसा टिकशील.
मग मनातल्या मनात ठरवलं, नित्या म्हणलं काही होत नाही, एवढा अभ्यास करायचा, एवढा अभ्यास करायचा, का एक तरी पर्सेंट घरच्या लोकांनी जास्त आणून दाखवायचा. लय अभ्यास केला की मराठी लय इमानदारीने अभ्यास केला. बापाच्या इमानदारीमुळे 1% जास्त आहे साला. 10वी 64 न 12वी 65 आहे. सांगा. आणि मग असं करून 12वी पास झालो. मग मी सायन्स BSc ला ऍडमिशन घेतली आणि BSc ले माझ्या निवाड पडला. ठीक आहे. आणि मी ज्या सेंटरले 10व्या वर्गात पास झालो, त्या काप्या गिप्या केल्या नाही, पण माझ्या सोबती होता एक श्याम्या नावाचा. तो असा नदीच्या थडीनं हिंडत राहायचा. प्रॅक्टिकलची परीक्षा होती तर त्याले ते मास्तर आला होता इन्व्हिजिलेटर, तो आला नाही, त्याला पकडून आणायला लागलं. श्याम्याचा पेपर म्या सोडून दिला, त्याला कुठून प्रॅक्टिकल मध्ये पास केला. मग त्याला याटो 13 किलोमीटर सेंटर होतं, याटोन जा लागे. सेंटर हे असं सर सांगितलं तसं फुल कॉप्या. आणि पेपर हातात आल्याबरोबर एक अनाउन्समेंट होय का कोणी रिकाम्या जागा जोड्याला सोडू नये, थोड्या वेळात पवार सर सांगणार. म्हणजे फुल कॉन्फिडन्स जरी असेल त्यामध्ये रिकाम्या जागा येते बा, तरी माणूस थांबून जाईल, साला ऐकून घ्यावं यायचं. तर अशा ठिकाणून आलेलं आम्ही विद्यार्थी आहे, पण मी इमानदारीने अभ्यास MPSCचा केला. तुम्हाला सांगतो काहीच पर्याय नव्हता. आणि अशा याच्यात तो श्याम्या जो होता त्याला आम्ही ऑटोनं मग उचकला, ऑटोत का नेला जबरदस्तीनं. मग त्याला पहिले सांगा, श्याम्या घेतलं का बरोबर, खिशे पाहून घे. सगळे आहे, कमरी चड्डी मेहदी सब टाकून घेतो रिडक्शन 21च्या. मग एक दिवस बम श्याम्यानं 4 पेपर बम सोडवले. मग एक दिवस का नाही श्याम्या माझ्या 3 टेबल समोर होता. पेपर सुरू झाला, मी आपलं लिहून बे साल्या नित्या, बे नित्या, नाही लक्ष गेलं काऊन बे साल्या म्हणून. काहीच नाही म्हणे याच्यात, काहीच नाही. मग मी म्हणलं याचा पेपर सोडू का करू, माझ्यापाशी काप्या नाही. मग तिकडून आले पवार सर. सर म्हणलं त्याच्यापाशी काहीच नाही, त्याला पहा बरं म्हणलं, त्याला का आणलं तू, त्याला आणून द्या म्हणलं काही. त्याला दिले इकडून तिकडून जमून. मग पेपर झाला, पेपर झाल्यावर निघालो. काऊन म्हणलं आज काऊन म्हणलं पागलासारखा का रे म्हणे, याच्यातलं काहीच नाही उतरलं म्हणे. मग त्याची कॉपी पाहिली वेळा. अबे साल्या म्हणलं पेपर सायन्स 1चा आहे, तुला सायन्स 2चं गाईड ठरवून आणली म्हणलं. असे बी खतरनाक सोबती असते कवा का. तर अशा ठिकाणून आलेला विद्यार्थी आहे, कदाचित तुम्ही माझ्यापेक्षा चांगले असाल. आणि माणसाले मेहनतच मोठं करते, दुसरा आयुष्यात यशाले शॉर्टकट नाही. तुम्ही 10व्या वर्गात फेल झाले, नापास होणं काही आयुष्य इथं संपलं नाही. आणि मार्कलिस्ट माणसाचं आयुष्य बनवत नाही. तुम्ही जेव्हा MPSC UPSCच्या इंटरव्ह्यूला जाता त्या मार्कलिस्टले कुत्र विचारत नाही, जी ढुकूनही पाहत नाही साले का तू मेरिट आहे, तू मेरिट आहे म्हणून तुला सोपी प्रश्न उलट कठीण विचारते, त्याला पार फाडते असा चिंध्या करू करू. आणि तुम्ही 4 वेळा नापास राहा, तुम्हाला सोपी प्रश्न विचारत, वा नापास आहे वाटते तू. ठीक आहे, हो माझ्यासोबत घडलं आहे असं, म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो. मी BSc ले 4 वेळा लगातार नापास झालो. आता जर लोकांनी सांगितलं का मी नापास आहे BSc मध्ये, लोकांना खोटं वाटते. लोक पास झाल्याच्या मार्कलिस्टा टांगून ठेवते घरी, मी नापास झाल्याच्या फ्रेम करून ठेवले आहे. लोकांना विश्वास नाही बसत, फेकते म्हणते साला आहे मास्तर. तर मला दाढीवाले एवढं नाही फेकतायत. म्हणून मार्कलिस्ट माणसाचं आयुष्य बनवत नाही. हे ज्या ज्या लोकांनी वाटते का मार्कलिस्ट माणसाचं आयुष्य बनवते, तर सचिन तेंडुलकर 10वा वर्ग नापास आहे आणि तो दुनियातला सगळ्यात मोठा बॅट्समन आहे. अमिताभ बच्चनले आकाशवाणीनं आवाज चांगला नाही म्हणून हाकलून दिलं होतं. त्या आकाशवाणी आता पैसे देऊन बोलावते, तर अमिताभ बच्चन जात नाही. जात नाही ना, आवाज बेकार आहे. आणि त्याचा आता अमिताभ बच्चनचा आवाज पिक्चरच्या बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये वापरतो. हर कुत्ते के दिन आते हैं, वेट अँड वॉच. सगळ्याच्या दिवशी फक्त मेहनत इमानदारीनं करत राहा. पैसा असाच येते, तुम्ही फक्त काम करत राहा.
पैसा पैसा हे दुय्यम गोष्ट आहे. तर मला एवढे फोन आले, इथून 8 महिन्याच्या अगोदर साहेबांनी तारीख मागितली, वेळच नव्हता. म्हणजे अक्षरशः एवढ्या तारखा वेटिंगवर आहे, तर कोणाला वेळ द्या कोणाला नाही द्या मला समजत नाही. आणि लोक आता मी लोकांचे प्रश्न उचलून धरतो तर सारेच लोक मलाच फोन करते, तुम्हीच सांगा. आता एका साताऱ्याच्या माणसाचा परवाच्या दिवशी फोन आला का, सर आमच्या 25 गावात पाणी नाही आहे. अरे म्हणलं मी तिच्यापासून 800 किलोमीटर दूर आहे. तू तिच्या स्थानिक आमदार खासदार सांग, मी मुख्यमंत्री बी नाही आहे का तू या प्रश्न सोडवीन एका झटक्यात. लोकांच्या अपेक्षा खूप वाढून जाते. पण आपले प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे, एवढी कुवत तुमच्यात निर्माण झाली पाहिजे. आणि यानेच खरं शिक्षण म्हणते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यावर अन्याय शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नाही आहे. शिक्षण घ्यायचं आपला पोरगा नोकरीला याच्यासाठी शिक्षण नाही आहे. अन्यायाच्या विरोधात आवाज उचलण्याचं हत्यार म्हणजे शिक्षण आहे. आणि तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला तर त्याच्या विरोधात आवाज उचलता आला पाहिजे. नाही तर आजकाल पोट्ट डिग्री करते, ठीक आहे, पोस्ट ग्रॅज्युएट राहते आणि ते मला फोन करते, सर आधी त्या जिल्हा परिषदची परीक्षा नाही झाली की ग्रामसेवकाची, तुम्ही आवाज उचला. मग तू साल्या का करून राहील? हा, तुला डिग्री केली ना, त्या डिग्रीचा का फायदा तुया? ते पुंगई कर, मग जिथं घालायचं आहे तिथं घाल. तर काही शिक्षणाचा फायदा नाही. तुला उचलता आला पाहिजे ना आवाज. कवा उचलशील? उद्या कराय मास्तर मेला म्हणजे कोण उचलन जी तुमचा आवाज? आयुष्याचं काही खरं आहे? डंगडंग करत कवा बी मसनात जा लागते. काही तर जर आला कोणी असा अमर गिमर व्हाले, नाही मी अमर आहे सर, नाही. अंतिम ध्येय स्मशान कुठेच आहे. आणि खूप पैसे कमावले तर तुमचं पोरग दीर्घ 500च्या बंडला पेटवते का तुम्हाला? हा, अरे घरी 5 नवीन कोरे ड्रेस आहेत, कोरे न घातलेले, मेल्यावर हे बी नाही घालून देत. 250 रुपयाची बंगाली आणते, जिले खिशे नाही राहत, पण काहीच नाही देत. हातातलं सोनं मोनं सब काढून घेते. बाईच्या गळ्यात दागिने फिगिने सब, आणि त्याच्यातलं एक बारीक साखळा ठेवते जिभेच्या खालतं. काहीच नाही ठेवत म्हणलं. आणि फक्त तो जर पेत असल एक 90, नाही तर मग तंबाखू खात असेल ते 5 रुपयाची पुडी, बाकी काहीच नाही देत म्हणलं सोबत. आणि लाकडं ओली असन तर कवा राखेल नाही तर डिझेल, थोडेसे पैसे असन तर डालडा, वनस्पती तूप, आणि अजून पैसे असन तर तूप टाकते गाईचं, बाकी का टाकते? पेटवते सारखे. म्हणून आयुष्यातून काहीतरी कमावून जा, तुमचं नाव घेतलं पाहिजे. पण माझ्या आयुष्यात माझ्यासोबत जे जे वाईट घडलं, मी एमपीएससीची पीएसआयची परीक्षा प्रिलिम्स पास 2011ची मेन्स दिली, पास. फिजिकलने गेलो, फिजिकल पास. इंटरव्ह्यूने गेलो, इंटरव्ह्यूले सर्वात जास्त मार्क, पण माझ्या सिलेक्शन लिस्ट मध्ये नावच नाही आलं, नापास. आणि स्पर्धा परीक्षा अशी चीज आहे का पुरा सबसिडीतच काही आहे. 99 ग्रॅज्युएशन नाही, 80 यावर्षी 2 राहिले, पुढच्या वर्षी 2 दे. मैं दिला, इंटरव्यू दिला, लागला ना डायरेक्ट वापस 0, फिर से लढेंगे. पुन्हा पूर्व परीक्षा प्रिलिम्स, मग पुन्हा 2013ची मेन्स, मग फिजिकल, इंटरव्ह्यू. माझ्या लिस्टीत नावच नाही, पुन्हा सबसिडीचा खेळ वापस, पुन्हा नापास झालो. पुन्हा एसटी, त्याच वर्षी एसटी आहे, प्रिलिम्स पास, मेन्स पास, माझ्या फायनल लिस्ट मध्ये नावच नाही. रेंजर फॉरेस्ट ऑफिसर क्लास 1 RFO म्हणते त्याला, प्रिलिम्स पास, मेन्स पास, माझ्या नावच नाही. मी म्हणलं नित्या हे पुरं चक्रीवादच आहे. मग पुन्हा 2014ची प्रिलिम्स पास, पीएसआयची मेन्स, फिजिकल, इंटरव्ह्यू, लिस्टीत नाव नाही, वापस. 2015ची प्रिलिम्स पास, मेन्स, फिजिकल, इंटरव्ह्यू, लिस्टीत नावच नाही. 8 एमपीएससीच्या परीक्षा, 4व्या बीएससी नापास, 12व्या नापास आहे. 12व्या आत्महत्या केली असती मी. मला असं वाटलं नित्या पीएसआय नापास झाला, कदाचित तुझ्या आयुष्यात डीवायएसपी असन, असे 50 पीएसआय हाताखालत राहील, तू का पीएसआय बनत? आशावाद किती असावा माणसाले.
एवढा आशावादी असायलाच पाहिजे माणूस. हे का PSI कदाचित आपल्या आयुष्यात चांगलं असेल, पण जर मी PSI पास झालो असतो तर एखाद्या पोलीस स्टेशनला आता ठाणेदार असतो, दरोगा, 50 कॉन्स्टेबल माझ्या हाताखालत असते, 40-50 गाव असते, आणि मग आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी. इथपर्यंतच माझं आयुष्य सीमित असतं. आणि एक चांगला मास्तर या महाराष्ट्राला मुकला असता असं मला वाटते. मग PSI झाल्यावर काही बोलताच येत नाही ना सरकारच्या विरोधात, अन्यायाच्या विरोधात. एक चांगला मास्तर मुकला असता मला आता असं फील होते. आणि आता माझ्या क्लासमधून दरवर्षी 20-30 PSI, STI, ठीक आहे, RFO, तलाठी, मागच्या वर्षी 100 पोटे पोलीस भरतीत सिलेक्शन झाले. कॉन्स्टेबल वर्धेतच 40 लागले, महाराष्ट्रात इतर जिल्हे 60 पोरं लागले. असे रोज पोरं अन्ना पाण्याला लावतो, रोज नेहमी काही ना काही रिझल्ट चालूच राहते. किती मोठं काम आहे, किती मोठं पुण्य झालं. म्हणून चांगलं काम करत गेलो तर चांगली माणसं भेटत जाते, चांगलं आपल्यासोबत घडत जाते. आणि ज्या ज्या लोकांना असं वाटते का माझ्यासोबत वाईटच होते वा, कदाचित ठीक आहे त्याच्यातून खूप चांगलं होईल, खूप चांगलं होईल. आता पहा, मी खासदारकीच्या लिस्ट मध्ये होतो, खासदारकीची तिकीट मलाच भेटणार होती, पण मला न भेटता दुसऱ्याला भेटली. दुसऱ्याला भेटल्याच्या नंतर मी विचार केला, मला पक्षप्रवेश घ्या म्हणे पवार साहेब. मी नाही म्हणू, मला जयंत पाटलांना जबरदस्तीने हात धरून आतमध्ये नेलं. म्हणलं पाहूनच झालेले, कारण तिथं सीट मागायला गेल्यावर मी पक्षात होतो. पक्षवाले म्हणे यानं पक्षासाठी का केलं, याले काय सीट देऊन राहिले, कारण मी पक्षात नव्हतो. पण त्याच्यापेक्षा मी लय काम केलं होतं. मी तिन्ही पक्षासाठी मोदीच्या विरोधात 5 वर्ष झाले मी बोंबलून राहिलो. कोणाचीच लायकी नाही, बोलत नाही, हिंमतच नाही ना. त्याला वाटते उद्या शिडी येते आमच्या उरावर, आणि मी बेछूट बोलतो, कारण मला कायदे कानून तो नॉलेज आहे, मला माहित आहे कवा अटक होते कवा नाही होत. आली माझ्या उरावर ईडी, आली ईडीची धार माझ्या घरात. का सापडून माझ्या घरी फाटकी भोगदाडवाली अंडरवेअर भेटून त्याली आहेत का आपल्या पैसे घेणं. 10 एकर वावर, किराणा दुकान, आणि भाड्यानं राहतो वर्धेत, भेटणार का. म्हणून काय कोणाला भ्यायचं नाही. पण हे एवढं लक्षात ठेवा का आयुष्यात माणूस म्हणून मोठं व्हा, पैशानं मोठं होऊन मजा नाही. नाही तर पैसा आहे, बंदा साखर कारखाना लेकाचा, आणि त्याला शुगर आहे, साखर खाता येत नाही. कोण्या कामाचा साखर कारखाना, मसाल्याचा कारखाना आणि मूळ व्याध आहे. मटन रश्यात पुढून खाता येत नाही, नाही तर सकाळी बाय खात तर होते ते. आयुष्य सुंदर आहे ते जगा. हे जे आपली पोरं आहे ना, सुंदर पोरं आहे, आणि प्रत्येक पोरगा वेगळा आहे, प्रत्येक पोरात वेगळे गुण आहे. आणि जायले असं वाटते का माझ्यासोबत चांगलं घडून नाही राहिलं, त्याच्यासाठी एक गोष्ट सांगतो. एक राजा असते, आणि तो जो राजा आहे का नाही, त्या राजाच्या दरबारात एक लोहार येते तलवार घेऊन. राजे साहेब तलवार बनवली, 35 किलोची तलवार आहे, अशी मानेवर गर्दन ठेवली तर 2 इंचाचा घाव पडतो. तलवार पहा राजे साहेब, आत्ताच बनवली, जबरदस्त तलवार आहे. आणि तलवार चमकत राहते. राजा अशी तलवार हातात घेते, दोन्ही इकडून पाळते. जबरदस्त तलवार बनवली म्हणते. तुला बनवली का? हो म्हणते. राजे साहेब एक त्याच्या गळ्यातला हार तोडतील, त्याला देते. वेगळे म्हणते तलवार मला पाहिजे म्हणते. तलवार पाहतच राहते राजा. पायता हातातून निसटते, सटकन तलवार पायाच्या बोटावर पडते, बोटाचा अंगठा एका झटक्यात पायापासून आला. तर त्याचा जो सोबती राहते राजाचा दरबारी, खास म्हणजे त्याचा सल्लागारच राहते, तो हसते, वावा म्हणते चांगलं झालं म्हणते. राजा म्हणते साल्या माई तर बोट तुटलं, तू चांगलं झालं म्हणतो, तुला लाज. याने दरबारी राजा म्हणते पकडायला म्हणते कोणत्या देवान चांगला पेट म्हणते, त्याचा सोबती राहते. पण थोड म्हणते चांगलं झालं, त्याने असा कोणत्या नेते असा मारते जी, कारण तो हसत राहते राजाची बोट तुटल्यावर, भल्ला मारते त्याने जेलमध्ये टाका म्हणते साल्याने. माया बोट तुटलं, तो हसून राहिला म्हणते, हसून म्हणते का चांगलं झालं. मग आता त्याचं राजाचं बोट तुटते, त्याला जेलमध्ये टाकते. मग ते बोटाले मलमपट्टी करते. बोट तर काही तेव्हा जुयाची टेक्निक राहत नाही, ते बोट झालं, विषय खतम त्याचा.
जखम त्याची महिन्याभराने बसते. आणि राजा मग 4 सैनिक घेऊन जंगलात शिकार करायला जाते. पहा, खूप सुंदर उदाहरण आहे. जे होते ते आयुष्यात चांगल्यासाठी होत असते. मग ते राजा अशी तलवार घेऊन शिकारीला जाते. 4